त्याच्यामध्ये करंट पास होतो त्याला आपण म्हणतो की दी इन्सुलेटिंग मटेरियल विच गेट्स फेल्ड. बरोबर. तर ते जोपर्यंत फेल होत नाही, ज्या व्होल्टेज पर्यंत हे मटेरियल फेल होत नाही, त्याला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ दॅट कॅपॅसिटर. बरोबर. दी व्होल्टेज अप टू दॅट व्होल्टेज the capacitor can withstand the voltage. That voltage is called as dielectric strength. बरोबर. त्याच्यानंतर हे 100% येणार. पुढचं पण बघा, डिराइव्ह दी एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटर. 100% येणार परीक्षेला आहे. ठीक आहे. दोन गोष्टी 100% येणार अजूनही सांगतो. एक म्हणजे डिराइव्ह दी एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आणि दुसरं म्हणजे एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. दोन्ही येणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया डिराइव्ह दी एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो लेट सी. हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी, कॉन्स्टंट ज्या टर्म असतात त्यांना आपण कॅपिटल लिहितो आणि ज्या टर्म काय असतात इन्स्टंटेनियस असतात त्यांना आपण काय लिहितो, स्मॉल लिहितो. सो सी दी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन फॅरेड. एकदा तुम्ही कॅपॅसिटन्स घेतला की त्याच्यामध्ये काय त्याच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होत नाही, कारण कॅपॅसिटरची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, तर त्याच्या प्लेटच्या एरियावर डिपेंड असते, त्याच्या मटेरियलवर डिपेंड असते, डायलेक्ट्रिक मटेरियलवर. त्याच्यानंतर त्याच्यामधली जी काय दोन प्लेट मधली जी गॅप आहे त्याच्यावर डिपेंड असते. बरोबर. पण ह्या काय आपण नंतर चेंज करत नाही, त्यामुळे ह्याला आपण तुम्ही काय लिहू शकता, कॅपिटल लिहू शकता. मात्र पोटेन्शियल अक्रॉस कॅपॅसिटर जे आहे ते काय असतं, चेंज होत असतं. कशामुळे चेंज होतं, कारण त्याच्यावरचा जसा चार्ज चेंज होतो, चार्ज जसा वाढत जाईल. बरोबर ना. चार्ज म्हणजे काय, नेट एक्सेस बरोबर और नेट डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज म्हणजे काय, नेट एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन और नेट डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज. बरोबर. तर तो चेंज होत असतो आणि जसा चेंज होतो त्याप्रमाणे इथे तुम्हाला व्होल्टेज मध्ये चेंज होतो. म्हणून हे व्होल्टेज दाखवताना तुम्ही काय दाखवता, स्मॉल दाखवता. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय दाखवता, स्मॉल दाखवता. त्याच्यानंतर चार्ज पण चेंज होतो, इन्स्टंटेनियस आहे, म्हणून चार्ज ऑन कॅपॅसिटर तो पण तुम्ही कसा दाखवता, स्मॉल दाखवता. So therefore potential difference V is equal to what, V is equal to Q by C. V is equal to Q by C, charge divided by capacitance. किंवा Q ला आपण लिहू शकतो Q is equal to CV. इथे बघा, इथे पण कॅपॅसिटन्सची हे त्यांनी मोठी लिहायला पाहिजे खरं तर कॅपॅसिटर. ठीक आहे. When the potential difference across capacitor is V. आता हा V स्मॉल लिहिलाय कारण इन्स्टंटेनियस आहे. ठीक आहे. And if small amount of charge dq. आता बघा, याला तुम्ही सप्लाय दिलात बरोबर की काय होत जाईल, हळूहळू चार्ज कॅपॅसिटरवरचा वाढत जाईल. जसा चार्ज वाढत जाईल तर त्या चार्जला आपण काय म्हणणार, डीक्यू. आणि तो कशामुळे वाढत जाईल, तर स्मॉल व्होल्टेजमुळे वाढत जाईल, त्याला आपण म्हणणार डीव्ही. सो चार्ज इज इनक्रीज फ्रॉम क्यू प्लस डीक्यू बिकॉज ऑफ व्ही टू व्ही प्लस डीव्ही. म्हणजे जसं जसं तुम्ही व्होल्टेज वाढवताय तसं तसं चार्ज काय होतोय, वाढत जाईल. ते इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट थांबा. हा, तर डीक्यू म्हणजे काय लिहिणार तुम्ही, सो डीक्यू डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर इनटू अप्लाइड व्होल्टेज डीव्ही. सो सी इनटू डीव्ही, दॅट इज नथिंग बट दी डीक्यू. The work done in shifting a small charge dq against potential difference of V volts is given by. आता हा W पण जो आहे तो स्मॉल लिहिला पाहिजे खरं तर. D स्मॉल W, डी डब्ल्यू म्हणजे जसं तुम्ही काय व्होल्टेज मध्ये चेंज करताय बाय डीक्यू व्होल्टेज, तसा सॉरी डीव्ही व्होल्टेज तसा डीक्यू मध्ये चेंज होतोय. आणि जसा डीक्यू मध्ये चेंज होतोय तर तसा तुम्हाला कशामध्ये चेंज दिसेल, तर या डी डब्ल्यू मध्ये चेंज दिसेल. सो dw इज इक्वल टू व्ही इंटू डीक्यू. आणि व्ही म्हणजे आपण इथे लिहून घेतलंय, व्ही म्हणजे काय, क्यू बाय सी आपल्याला माहिती आहे. सो क्यू बाय सी इंटू डीक्यू. राईट. किंवा इथे दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकता, व्ही इंटू डीक्यू म्हणजेच व्ही इंटू ह्या डीक्यू म्हणजे माहिती आहे आपल्याला, डीक्यू इज इक्वल टू सी इंटू डीव्ही. तसं पण लिहू शकतो आपण. The work done is stored as a potential energy in the electrostatic field
बाय दी कॅपॅसिटर. देअरफोर टोटल एनर्जी स्टोर्ड. आता टोटल एनर्जी स्टोर्ड म्हटलात की सरळ सरळ काय करतो आपण, इंटिग्रेशन करतो. टोटल एनर्जी स्टोअर म्हटलात की आपण काय करतो, इंटिग्रेशन करतो. ठीक आहे. तुम्हाला मी त्या दिवशी म्हणजे वर्गात शिकवलेलं आहे बघा, जेव्हा इन्स्टंटेनियस एखादी व्हॅल्यू पाहिजे असेल तेव्हा आपण डिफरन्सिएशन करतो, आणि आपल्याला जेव्हा टोटल व्हॅल्यू पाहिजे असेल थ्रू आउट टाइम किंवा थ्रू पर्टिक्युलर टाइम, तेव्हा आपण काय करतो, इंटिग्रेशन करतो. सो एनर्जी विच इज इक्वल टू डब्ल्यू. आता डब्ल्यू, डीडब्ल्यू टू डब्ल्यू कन्व्हर्जन म्हणजेच काय, इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. सो इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. आता डीडब्ल्यू ची व्हॅल्यू इथे माहिती आहे तुम्हाला काय, क्यू बाय सी इंटू डी क्यू. सो सी कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याला आपण बाहेर घेऊ 1/c. ठीक आहे. आणि क्यू इंटू डी क्यू याचं इंटिग्रेशन काय येतं, क्यू स्क्वेअर बाय 2. क्यू स्क्वेअर बाय 2 असं इंटिग्रेशन येतं त्याचं. ठीक आहे. तर हे लिहिल्यानंतर इथे काय केलं, ऍडजस्टमेंट केलेली आहे बघा. या इथे हा जो क्यू बाय सी, क्यू स्क्वेअर बाय सी होतं बघा इथे, तर याला काय केलंय, तर याला ब्रॅकेट टाकलंय आणि क्यू बाय सी स्क्वेअर घेतलंय, आणि इथे एक्स्ट्रा एक सी न्यूमरेटरला वाढवलाय बघा. ही ऍडजस्टमेंट आहे जस्ट ही. समजलं का तुम्हाला. इथे क्यू स्क्वेअर बाय सी आहे बघा इथे ऍक्च्युली. तर या क्यू स्क्वेअर बाय सी याला ब्रॅकेट नाही आहे, मग इथे खाली काय केलेलं दिसतंय तुम्हाला, क्यू बाय सी स्क्वेअर हे ब्रॅकेट टाकलेलं दिसतंय इथे. मग इथे जर एक सी वाढवला आपण तर इथे न्यूमरेटरला एक वाढवावं लागेल, म्हणून इथे वाढवला आहे. ठीक आहे. आता क्यू बाय सी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, ते व्ही, बरोबर. सो हाफ सी व्ही स्क्वेअर दॅट इज दी एनर्जी. सो एनर्जी किंवा टोटल वर्क डन, बरोबर, टोटल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, त्याला आपण म्हणणार हाफ सी व्ही स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला कायमचा लक्षात ठेवा, हाफ सी व्ही स्क्वेअर इज नथिंग बट दी एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. ठीक आहे. आणि हे 100% परीक्षेला येणार म्हणजे येणारच, त्याच्यामुळे हे पाठ करून ठेवा, 100% परीक्षेला येणार. ठीक आहे. सो नेक्स्ट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ कॅपॅसिटर. ब्रेकडाऊन व्होल्टेज आपण वर बघितलंय, नाही सॉरी, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बघितली आपण वर ना. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, व्होल्टेज विच a dielectric material can withstand without breaking down is called as dielectric strength. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, ज्या व्होल्टेजला काय होत आहे, ज्या व्होल्टेजला डायलेक्ट्रिक मटेरियल काय होत आहे, ब्रेकडाऊन होत आहे. ज्या व्होल्टेजला डायलेक्ट्रिक मटेरियल ब्रेकडाऊन होतं त्या व्होल्टेजला काय म्हणतो आपण, ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणतो. दी व्होल्टेज ऍट विच दी डायलेक्ट्रिक मटेरियल ब्रेकडाऊन. आता ब्रेकडाऊन होणे म्हणजेच काय, तर स्टार्ट कंडक्टिंग, करंट गेट्स कंडक्टिंग थ्रू दी दॅट मटेरियल, बरोबर, फॉर अ स्पेसिफाईड थिकनेस इज कॉल्ड ॲज ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो नेक्स्ट इज लिस्ट ऑफ कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटर कोणत्या टाईपचे असतात आणि ते कुठे कुठे वापरले जातात. तर कॅपॅसिटरच्या टाईप हे 100% येणार बघा क्वेश्चन. एअर कॅपॅसिटर, त्याच्यानंतर पेपर कॅपॅसिटर, मी तुम्हाला वर्गामध्ये दाखवलेले होते थोडेफार. मायका कॅपॅसिटर, सिरॅमिक कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, ज्याच्यामध्ये ऑइल होतं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. ज्याच्या जो कॅपॅसिटरच्या म्हणजे अल्युमिनियमच्या ज्या फॉईल असतात त्याच्यामध्ये पेपर वापरला होता त्याला आपण म्हणतो पेपर कॅपॅसिटर. एअर कॅपॅसिटर, आणि हे तुम्हाला खाली फिगर पण मी दाखवणार आहे. त्यानंतर फिल्म कॅपॅसिटर, थिन फिल्म कॅपॅसिटर आहेत, ग्लास कॅपॅसिटर आहे, पॉलिकार्बोनेट कॅपॅसिटर. हे सगळे जे कॅपॅसिटर्स वगैरे आहेत या हे कशावर डिपेंड आहेत, तर त्याच्या डायइलेक्ट्रिक मटेरियलवर डिपेंड आहेत. कशावर डिपेंड आहेत, त्याच्यामध्ये जे कोणतं तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल वापरता त्याच्यावर एक कॅपॅसिटर डिपेंड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लिस्ट एनी 4 टाइप्स ऑफ रेजिस्टन्स गिव्ह इट्स ऍप्लिकेशन. आता चुकून तुमचा सेकंड चॅप्टर मधला क्वेश्चन इथे आलाय बघा. तर हा आपण काल घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटर हा प्रॉब्लेम रिपीटेड आलेला आहे बघा. 1 मायक्रोफॅरेड, 2 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड. एक लक्षात ठेवा, जर एक दिलेला एक्झाम्पल आहे त्याची युनिट जर सेम असतील, तर एक्झाम्पल दिलेलं आहे त्याची युनिट जर सेम असतील तर आपण चेंज करायच्या भानगडीत पडायचंच नाही, बरोबर. काय करायचं आहे तशीच घ्यायची. आता इथे मायक्रोफॅरेड आहे युनिट तिघांची बघा, 1 मायक्रोफॅरेड, 2 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड. आणि मी परीक्षेला जनरली टाकताना काय करतो, मी 1 मायक्रोफॅरेड टाकतो, एक दुसरा 2 मिलीफॅरेड टाकतो आणि तिसरा 3 फॅरेड टाकतो.
अशा वेळी तुम्हाला कुठच्या तरी एका कॉमन बेसिसवर सगळी युनिट आणावी लागतील. म्हणजे आता फॅरेड मध्ये आणावी लागतील. जर तुम्हाला समजा एक 1 मायक्रो फॅरेड आहे, दुसरं 2 मिली फॅरेड आहे आणि तिसरं 3 फॅरेड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा युनिट पण बघणं फार महत्वाचं आहे. ओके, तर रेजिस्टन्सेस इन सिरीज जेव्हा आपण बघतो तेव्हा काय करतो आपण, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 म्हणतो, बरोबर. आणि तसं इथे काय होतं, तर कॅपॅसिटर जो पॅरलल मध्ये असेल तर आपण तो फॉर्म्युला वापरतो. म्हणजे जे रेजिस्टन्स मध्ये वापरतो त्याच्या अपोजिट फॉर्म्युले आपण वापरतो. इथे सिरीज कॉम्बिनेशन साठी आपण रेजिस्टन्सच्या पॅरलल मधला फॉर्म्युला वापरतो. 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. एकदम सिंपल आहे इथे. 1/1 प्लस 1/2 प्लस 1/3 आणि जे आन्सर येईल त्यांना पुन्हा काय करायचं, रिव्हर्स करायचं. रिव्हर्स करण्यासाठी आपण काय वापरतो, रेस टू -1 नावाचं एक्स रेस टू -1 तुमच्याकडे आहे किंवा एक्सपोनेन्शियल वाला साइन आहे तर ते वापरतात, बरोबर. त्याच्यानंतर सेम एक्झाम्पल आहे इथे पण युनिट सेमच दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार नाही. पॅरलल म्हटलात की काय येणार, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 आणि सिरीज म्हटलात तर 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3, बरोबर. त्याच्यानंतर सुप्रिया जरा पाणी दे का. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, ड्रॉ अ प्रॅक्टिकल सेटअप टू प्लॉट चार्जिंग अँड डिस्चार्जिंग कर्व ऑफ कॅपॅसिटर थ्रू रेजिस्टन्स. तर जनरली आपण जी आता फिगर बघतो ती एकाच फिगर मध्ये दोन्ही काढतो, तशी फिगर काढलात तरी चालेल किंवा ह्या अशा 2 फिगर काढून ती एक्स्ट्रा काढलात तरी चालेल. म्हणजे 3 फिगर काढू शकता तुम्ही, एक चार्जिंगची वेगळी दाखवायची, डिस्चार्जिंगची वेगळी दाखवायची आणि एकत्रवाली वेगळी दाखवायची. अशा 3 फिगर पण काढू शकता, म्हणजे समोरच्या लक्षात येतं की यांना पूर्ण आयडिया क्लिअर झालेली आहे असं. तर ही इथे काढलेली आहे बघा, कशाची, चार्जिंगची फिगर काढले. सो बॅटरी विच इज कनेक्टेड टू कॅपॅसिटर थ्रू एमिटर अँड रेजिस्टन्स थ्रू स्विच, बरोबर. ही झाली चार्जिंगची फिगर. आता चार्जिंगला इनिशियल काय असतं, तर आपण कोणकोणती रिडिंग घेतो जनरली, तर व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आणि करंट थ्रू कॅपॅसिटर. ड्युरिंग चार्जिंग आणि ड्युरिंग डिस्चार्जिंग दोन्ही वेळी आपण कोणती रिडिंग घेतो, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आणि करंट थ्रू कॅपॅसिटर. ठीक आहे. सर ड्युरिंग चार्जिंग आता तुम्ही बघा, इनिशियल चार्ज कॅपॅसिटरवरचा काय असतो, 0 असतो, 0 व्होल्ट असतो. हा, चार्ज म्हणजे चार्ज 0 कुलम असतो आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर 0 व्होल्ट असतो. मग तुम्ही जेव्हा ग्राफ काढाल तेव्हा टाइम वर्सेस व्होल्टेज जो ग्राफ काढणार VC, तर इनिशियली चार्जिंगच्या वेळी तो व्होल्टेज असणार 0 आणि ते वाढत वाढत जाणार. तर ते कुठपर्यंत वाढत जाणार, तर ते वाढत जाईल सप्लाय व्होल्टेज पर्यंत. आणि जसं जसं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढत जाईल तसं तसं सप्लाय व्होल्टेज मायनस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर एवढा डिवायडेड बाय R एवढा करंट फ्लो होणार. मला सांगा, पहिलं समजा कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे 0 व्होल्ट आणि सप्लाय व्होल्टेज आहे 12 व्होल्ट. सो 12 मायनस 0 हा करंट मॅक्झिमम असेल, 12 मायनस 0 डिवायडेड बाय R. नंतर हळूहळू कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढत जाईल, म्हणजे 12 मायनस 1 होईल. तो 12 मायनस 1 म्हणजे 11 बाय काय जो रेजिस्टन्स असेल, म्हणजे हळूहळू करंट काय होत जाणार, करंट कमी होत जाणार. म्हणून इथे करंट दाखवलेला आहे तुम्हाला काय, इनिशियली मॅक्झिमम आणि फायनली 0, वेअर ॲज द व्होल्टेज इज इनिशियली 0 अँड फायनली मॅक्झिमम. तर हे झाले काय, चार्जिंग ऑफ कॅपॅसिटरचे ग्राफ. हे मार्क्स सगळे हातातले आहेत, घालवून बसू नका. आपल्या म्हणजे बरीचशी मुलं अशी आहेत की ज्यांनी आउट ऑफ आउट मार्क्स मिळवलेले आहेत FEE मुळे मध्ये. थोडासा अभ्यास जर केला, तुमची इच्छाशक्ती असेल तर 100% तुम्हाला मार्क्स मिळतील. जस्ट सेकंड थांबा. झोप बना झोप. हॅलो, ठेवा बाळा. हॅलो. हा, तर डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. आता इथे ही फिगर जी आहे याच्यामध्ये त्यांनी डिस्चार्जिंग इथे दाखवलंय. आपण जनरली कुठच्या साईडला दाखवतो, तर राईट साईडला दाखवतो डिस्चार्जिंग. आठवत आहे ना तुम्हाला,
हा, आणि रेजिस्टन्स आणि असं उभा दाखवतो. तसं दाखवलं तरी चालेल, हे असं दाखवलं तरी चालेल. ठीक आहे, हा. समजलं ना? हे बघा, इथे दोन स्विच दाखवलेत. S1 ओपन आहे आणि S2 आपण क्लोज केलं की डिस्चार्जिंग होईल. ठीक आहे, डिस्चार्जिंगच्या वेळी आता चार्जिंग झालेलं आहे असं समजा कॅपॅसिटर, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेज एवढं आहे, आणि ते आता काय होईल, जसं डिस्चार्जिंग पाथ मिळेल त्यावेळी ते व्होल्टेज काय होत जाईल, हळूहळू कमी होईल. जसं व्होल्टेज कमी होईल, आता आता ह्या सप्लाय व्होल्टेजचा आपल्याला विचार करायचा नाही. ड्युरिंग डिस्चार्जिंग आपल्याला कसला विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर आणि निगेटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर यांचा आपल्याला विचार करायचा. सो पॉझिटिव्ह प्लेट, कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेट कडून करंट थ्रू रेजिस्टर S2 एमिटर आणि टुवर्ड्स निगेटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर असा फ्लो होईल. बरोबर, तर याच्या अक्रॉसचं फील्ड जे आहे ते कोलॅप्स व्हायला लागेल. बरोबर, ऍज द फील्ड अक्रॉस कॅपॅसिटर कोलॅप्सेस, द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर डिक्रीजेस. म्हणजे सुरुवातीला जे या पॉझिटिव्ह प्लेटवर काय होतं, नंबर ऑफ होल्स होते, या निगेटिव्ह प्लेटवर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देअर. बरोबर, सो इलेक्ट्रॉन्स गेट्स रिकंबाइंड विथ होल्स. बरोबर, अँड काय होईल, the charge on capacitor decreases. As charge on capacitor decreases, voltage across capacitor decreases, right? आणि जसं व्होल्टेज डिक्रीज होईल तसं करंटची पण व्हॅल्यू कमी होईल. तर मग ते दाखवताना आता ऍक्च्युली आपण चार्जिंगच्या वेळेचा जो करंट आहे त्याला पॉझिटिव्ह मानलं होतं, म्हणून निगेटिव्हच्या करंटची डायरेक्शन म्हणजे चार्जिंग करंटची डायरेक्शन कशी होती, टुवर्ड्स कॅपॅसिटर होती. डिस्चार्जिंग करंटची डायरेक्शन फ्रॉम कॅपॅसिटर आहे, म्हणून मगाशी जसा ग्राफ काढलेला तर तो पॉझिटिव्ह साईडला काढलेला, म्हणून आपण इथे हा जो करंट आहे कॅपॅसिटरचा डिस्चार्जिंग करंट हा निगेटिव्ह साईडला दाखवतो. सो इनिशियली तो मॅक्झिमम असतो कधी, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जे आहे ते मॅक्झिमम असताना. जसं जसं व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कमी होतं तसं तसं करंट flowing through the capacitor कमी कमी होतं. And finally, when voltage across capacitor becomes zero, at that time current becomes zero. ठीक आहे, तर हे लक्षात आलं तुमच्या? हे हातातले मार्क्स आहेत, घालवू नका. मगाशी आपलं बघायचं राहिलं होतं टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. टाइप्स ऑफ कॅपॅसिटर मध्ये पहिला म्हणजे एअर कॅपॅसिटर. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं एअर कॅपॅसिटरचं. जो आपला जुना रेडिओ असायचा त्याच्यामध्ये गँग बॉक्स नावाचं एक हे असायचं ज्याने आपण ट्युनिंग करायचो रेडिओचं. त्याच्यामध्ये अशा फिक्स प्लेट आणि ह्या ज्या आहेत यांना आपण काय म्हणतोय, व्हेन्स म्हणतो ऍक्च्युली त्यांना. हा, तर या फिक्स वेन आणि ह्या ज्या आहेत त्या मुव्हिंग वेन, अशा दोन वेन आहेत. आणि या मुव्हिंग वेन ज्या असतात त्या आपला जो ट्युनर असतो त्या रेडिओचा, तुम्ही रेडिओ बघितलाय का? रेडिओ बघायला मिळत नाही, तुमच्या मोबाईल मध्येच रेडिओ आहेत, पण जुने रेडिओ बघा त्याला ट्युनर होता. तर तो ट्युनर जो आहे तो त्याला हा अशा प्रकारचा एअर कॅपॅसिटर जोडलेला असतो. जसं जसं तुम्ही या ट्युनरला फिरवता तसं तसं आरसी कॉम्बिनेशन बदलता, कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलत जाते. जशी कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलत जाते तसं ते रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ती चेंज होते, आणि तसं तुम्हाला स्टेशन वेगवेगळी जी आहेत ती मिळतात. तर हे इफेक्टिव्ह, आता ह्या कंडिशनला इफेक्टिव्ह फिन्स किती आहे, तर ही एवढी 50% फिन्स आणि 50% जी आहे ती बाहेर आहे, इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर ही ऍडजस्टमेंट आपण एअर कॅपॅसिटर मध्ये करतो. याची किंमत फार कमी असते. तर दिस इज नथिंग बट द एअर कॅपॅसिटर. त्याच्यानंतर दुसरा आहे पेपर कॅपॅसिटर. पेपर कॅपॅसिटर म्हणजे नेमकं काय, तर इन पेपर कॅपॅसिटर इन्सुलेशन पेपर और लॅथोराइड पेपर विच इज युज्ड. बरोबर, इम्प्रिग्नेटेड पेपर वापरतात. इम्प्रिग्नेटेड म्हणजे वर्निश केलेला पेपर असतो, आणि त्या पेपरच्या दोन, किंवा वॅक्स पेपर असतो, वॅक्स लावलेला पेपर असतो, आणि त्या पेपरच्या दोन्ही बाजूला काय असतं, तर अल्युमिनियमच्या फॉईल जोडलेल्या असतात, आणि तो काय केलं जातं, ते रोल केलं जातं. आणि रोल तुम्हाला दाखवलं होतं, मला वाटतं मी दाखवलेलं ना तुम्हाला एक कॅपॅसिटर फोडून. हो. हा, तर तो झाला पेपर कॅपॅसिटर. मेटलाइज पेपर कॅपॅसिटर म्हणजे पेपरच्या दोन बाजूला मेटल फॉईल लावलेली असते, अल्युमिनियम फॉईल. ठीक आहे, हा दाखवला होता मी तुम्हाला. त्याच्यानंतर सिरॅमिक कॅपॅसिटर. सिरॅमिक मध्ये काय असतं, तर सिरॅमिक मटेरियलच्या दोन बाजूला प्लेट असतात. हा बघा, अतिशय कमी किंमत असते याची.
सगळ्यात कमी किमतीचा कॅपॅसिटर म्हणजे सिरेमिक कॅपॅसिटर. सो सिरेमिक कॅपॅसिटर इज अ कॅपॅसिटर दॅट युजेस सिरेमिक ॲज अ डायलेक्ट्रिक. म्हणजे कोणत्या प्रकारचं डायलेक्ट्रिक तुम्ही वापरता याच्यावर तो कॅपॅसिटर कोणता आहे ते ठरतं. तर जनरली हे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी तुम्हाला या टाईपचे कॅपॅसिटर जनरली वापरले जातात. किंवा टेप रेकॉर्डर जर तुम्ही बघितला तर त्या टेप रेकॉर्डर मध्ये किंवा सीडी जे असतात त्यांच्यामध्ये काय असतं तर अशा प्रकारचे कॅपॅसिटर असतात. किंवा टीव्ही सर्किट जे असतं कम्युनिकेशन नेटवर्क, त्या कम्युनिकेशन नेटवर्क मध्ये तुम्हाला या सिरॅमिक टाईपचे कॅपॅसिटर दिसतात. ठीक आहे. आता मल्टीलेअर सिरॅमिक वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही नुसतं सिरॅमिक कॅपॅसिटर लिहिलात तरी बरंच होईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. तर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे हा या टाईप मध्ये असतो. मी तुम्हाला फोडून दाखवलं होतं, मला वाटतं दाखवलेलं ना, इलेक्ट्रोलाइट फोडून दाखवलेलं काय ओपन करून वर्गामध्ये दाखवलेलं ना, ज्याच्यामध्ये ऑइल होतं बघा, होतं ना, कंडक्टिंग लिक्विड वापरलं होतं ऍज दी वन ऑफ प्लेट टू अचीव दी लार्जर कॅपॅसिटन्स. बरोबर. तर हा जो पेपर आहे हा त्या ऑइल मध्ये इमर्स केलेला असतो आणि त्या कॅपॅसिटरला तुम्ही म्हणता इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. जनरली इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर जे असतात ते अमोनियम ऑक्साईड लेअर त्याला वापरले जाते. आणि हे जे कॅपॅसिटर बनवले जातात हे, तर याचं ऍप्लिकेशन काय नेमकं या कॅपॅसिटरचं, तर जनरली इंडक्शन मोटर मध्ये वगैरे जे कॅपॅसिटर लागतात तर ते या प्रकारचे कॅपॅसिटर असतात. त्याच्यानंतर हा जो आहे ग्लास कॅपॅसिटर, ज्याच्यामध्ये काय वापरलंय डायलेक्ट्रिक विच इज युज्ड ऍज अ ग्लास. इथे दिसतंय तुम्हाला या मल्टी प्लेट्स आहेत. इथे दोन प्लेट, ह्या बघा इकडून 3 प्लेट दिसतात, ही 1 2 आणि 3 4 प्लेट आहेत बघा एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तुम्हाला 3 प्लेट दिसतात. आणि हे जे सगळं मटेरियल आहे हे कशाच्या मध्ये बसवलेलं आहे तर ग्लासच्या मध्ये बसवलेलं आहे. ठीक आहे. सो डायलेक्ट्रिक मटेरियल विच इज नथिंग बट दी ग्लास. जिथे तुम्हाला हायर कॅपॅसिटर पाहिजे आणि कॉम्पॅक्ट साईज पाहिजे त्या ठिकाणी या टाईपचे कॅपॅसिटर्स वापरले जातात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी थर्ड चॅप्टर. The next is magnetic circuit which is the fourth chapter. तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये फार महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं हिस्टेरिसिस म्हणजे काय नेमकं. सो हिस्टेरिसिस याचा अर्थ नेमका काय तर D म्हणजे फ्लक्स डेन्सिटी लॅग्स बिहाइंड दी मॅग्नेटायझिंग फोर्स बिकॉज ऑफ दी characteristics of that material, magnetic characteristics of material, and which is known as magnetic hysteresis. आता हिस्टेरिसिस आपण कसा शोधतो किंवा तो कशासाठी नेमका आपण हिस्टेरिसिस आपल्याला लागतो तर ते मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे मटेरियल मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय लागतं आपल्याला तर त्याचा हिस्टेरिसिस लूप काढावा लागतो. सो इथे लिहिलंय बघा, हिस्टेरिसिस मीन्स व्हॉट, magnetic hysteresis when the magnetic material is subjected to a cycle of magnetization and demagnetization for both the direction of current. both the direction of current म्हणजे काय, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह दिलेली होती त्या ठिकाणी निगेटिव्ह द्यायची, ज्या ठिकाणी निगेटिव्ह दिली तिथे पॉझिटिव्ह दिला तुम्ही कॉइलला की करंटची डायरेक्शन काय होते चेंज होते. आणि अशा दोन्ही साईडच्या डायरेक्शनला नेमकं जो बी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी तुम्हाला काय दाखवते, कशी दाखवते याच्यावर तो हिस्टेरिसिस डिपेंड असतो. देन इट इज फाउंड that the flux density B in magnetic material lags behind applied magnetizing force H, and this phenomena is known as magnetic hysteresis. मला आधी तुम्ही सांगा एक्स ऍक्सिस वर आपण H असतो की B असतो. एक्स ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वर काय असतं, हा केदार सांग, केदार हात वर केलाय ना, सांग ना बाळा काय असतं. केदार काय प्रॉब्लेम आहे का, रेज युअर हँड म्हटलंय, काय झालं. एनिवे एक्स ऍक्सिस वर काय असतं बोला. हा एक्स ऍक्सिस वर एच असतो आणि वाय ऍक्सिस वर काय असतो बी असतो. व्हेरी करेक्ट. हा बरोबर बरोबर. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे म्हणून मी तुम्हाला आठवणीत राहण्यासाठी सांगितलं होतं बघा, एच म्हणजे हॉरिझॉन्टल हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. फक्त लिहू नका, लक्षात ठेवण्यासाठी एच म्हणजे हॉरिझॉन्टल लक्षात ठेवा. बरोबर. सो
जो आपण बघितला होता ग्राफ पण OABCD असा बघितला होता होय ना. सो नेक्स्ट इज डिफाईन रिलक्टन्स अँड परमियन्स. रिलक्टन्स म्हणजे काय? तुम्हाला रेजिस्टन्स माहिती आहे बघा. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेजिस्टन्स काय करतो? इट अपोजेस टू फ्लो ऑफ करंट. रिलक्टन्स काय करतो? इन मॅग्नेटिक सर्किट the opposition which is offered by magnetic circuit, बरोबर, by the core material, and that is nothing but the reluctance provided by that core. Magnetic core जे काय opposition offer करतं कशासाठी? तर जे फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप होतं त्याला अपोजिशन करतं, तर त्याला आपण रिलक्टन्स असं म्हणतो. आणि जसं आता त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेजिस्टन्स आणि काय होतं कंडक्टन्स होतं, तसं इथे काय आहे रिलक्टन्स आणि परमियन्स. म्हणजे त्या फ्लक्सला परमिट करणारी प्रॉपर्टी म्हणजे परमियन्स. सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स अँड इम्प्लाइज द मॅग्नेटिक कोर्स रेडिनेस विथ विच मॅग्नेटिक फ्लक्स इज डेव्हलप. आता तुम्हीच मला सांगा, वूड एज अ कोर वापरले आपण. कोर मॅग्नेटिक कोर आपण काय वापरलं? लाकूड वापरलं, तर त्याचा परमियन्स काय असेल? हायर असेल की लोअर असेल? लोअर असेल. व्हेरी करेक्ट. आणि रिलक्टन्स काय असेल? रिलक्टन्स हायर असेल. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. लक्षात आलं तुमच्या? सो नेक्स्ट इज डिफाईन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड इट्स युनिट. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? सो डेन्सिटी हा वर्ड वापरला की मी तुम्हाला पॉप्युलेशन डेन्सिटी एक्झाम्पल सांगायचो बघा. म्हणजे फ्लक्स डिवायडेड बाय एरिया, बरोबर. याला तुम्ही काय म्हणणार? फाय बाय ए म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं की काय होणार? तिथे करंट डिवायडेड बाय एरिया आहे. थोडक्यात काय, तर डेन्सिटी हा वर्ड आला की डिवाइड बाय एरिया येतो, जी कोणती क्वांटिटी असते त्याला. फ्लक्स डेन्सिटी म्हटलं तर फ्लक्स डिवायडेड बाय एरिया येतो. So it is the magnetic flux per unit area measured at right angle to the flux path. Its unit is Weber per meter square. ठीक आहे. तर हे तुम्हाला अशा प्रकारचे डेफिनेशन येणार. मग कोणत्या डेफिनेशन येणार? फ्लक्स डेन्सिटी येणार, त्याच्यानंतर हिस्टेरिसिस म्हणजे काय येणार. ठीक आहे, हा डेफिनेशन तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट इज ड्रॉ नीट स्केच ऑफ सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आता सिरीज मॅग्नेटिक सर्किट आणि पॅरलल मॅग्नेटिक सर्किट यांच्यामधला महत्वाचा फरक काय आहे? तर ज्या सर्किट मध्ये फ्लक्सला सिंगल पाथ असतो त्याला आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट असं म्हणतो. The circuit consists a single magnetic path is known as series magnetic circuit. बरोबर. Whereas the circuit which consists a number of paths for available for flux, बरोबर, magnetic flux, it is nothing but the parallel magnetic circuit. तुमच्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये पण तसंच होतं बघा. जिथे करंटला एकच पाथ होता त्याला तुम्ही काय म्हणत होतात? करंटला एकच पाथ होता त्याला तुम्ही काय म्हणत होतात? काय म्हणत होता? करंटला एक पाथ असतो त्याला सिरीज सर्किट, आणि नंबर ऑफ पाथ अवेलेबल असतात त्याला आपण म्हणत होतो पॅरलल सर्किट. तसंच इथे दिसतंय बघा. मग ह्या सिरीज सर्किट म्हणजे इथे काय दिसतंय तर 3 वेगवेगळी मटेरियल दिसत आहेत, ज्याने एरिया वेगवेगळा आहे. A1 आहे, A2 आहे आणि A3 आहे. त्याच्यानंतर त्यांची लेंथ पण वेगळी आहे, L1, L2 आणि L3 आहे. त्यांचं μ0 μr परमिएबिलिटी पण वेगवेगळ्या आहेत त्यांच्या, बरोबर. आणि इथे एअर गॅप दाखवले बघा. तर एअर गॅप मधून फ्लक्स पास होतो का? एअर गॅप मधून फ्लक्स पास होतं का? येस, बरोबर. फ्लक्स पासेस थ्रू एअर गॅप. म्हणून एअर गॅप जरी इथे दिसली तरी पण हे सर्किट काय आहे? सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मात्र एअर गॅप तुम्हाला ठेवून चालणार नव्हती. इथे मॅग्नेटिक सर्किट मध्ये एअर मधून फ्लक्स पास होतं, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही? सिरीज मॅग्नेटिक सर्किटच म्हणणार. आणि याला आता फ्लक्स द्यावं लागेल, एमएमएफ द्यावं लागेल. तर एमएमएफ साठी इथे काय दाखवलं तुम्हाला? कॉइल दाखवले. वन कॉइल विच इज वाउंडेड ऑन द कोर विथ n नंबर ऑफ टर्न्स, बरोबर. अँड सप्लाय विच इज गिवन हियर. ओके, सो हे लक्षात ठेवा. हातातले मार्क्स आहेत, घालवू नका. सो व्हॅल्यू ऑफ रिलक्टन्स फॉर सिरीज मॅग्नेटिक सर्किट. रिलक्टन्सची व्हॅल्यू काय असेल सिरीज मॅग्नेटिक सर्किट? एकदम सिंपल आहे. प्रत्येक या पार्टचा रिलक्टन्स त्यांची बेरीज म्हणजे सिरीज मॅग्नेटिक सर्किटचा टोटल रिलक्टन्स असेल.
सो एस इज इक्वल टू S1 plus S1 plus S2 plus S3 आणि रिलक्टन्स ऑफ पॅरलल सर्किट काय असतो 1 by S इज इक्वल टू 1 by S1 plus 1 by S2 plus 1 by S3. S3. तर हे अतिशय सोपे आणि 4 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळणारे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट इज बीएच कर्व. आता बीएच कर्व कसा काढतो आपण? आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हिस्टेरिसिस लूप आणि बीएच कर्व मध्ये फरक काय आहे? तर बीएच कर्व हा फक्त काय दाखवतात, एकाच कशामध्ये दाखवतात, प्लेन मध्ये दाखवतात. आणि हिस्टेरिसिस लूप हा कशामध्ये असतो, चारी प्लेन मध्ये असतो. बरोबर. एच विच इज प्रपोर्शनल टू करंट. आता करंट जसा वाढवाल तसा एच वाढतो, करंट जसा कमी कराल तसा एच कमी होतो. बरोबर. तर ऍक्च्युअल सर्किट मध्ये आपण एच वाढवण्यासाठी करंट वाढवतो आणि त्यावेळी जो तुम्हाला ग्राफ मिळतो, आता इथे ए बी ओ ए बी जो ग्राफ मिळालाय तुम्हाला, दॅट इज नथिंग बट दी काय, हिस्टेरिसिस, सॉरी बीएच कर्व म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला दुसरं नाव आहे मॅग्नेटायझेशन कर्व. त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटायझेशन कर्व. आणि हाच मॅग्नेटायझेशन कर्व पुन्हा आता वाढवलेला जो तुमचा करंट आहे, तो करंट पुन्हा कमी केला, नंतर त्याला दुसऱ्या डायरेक्शनला नेला, मग तो जो ग्राफ आहे हा इतर प्लेन मध्ये पण येतो आणि सगळ्या प्लेन मध्ये टोटल जेव्हा ग्राफ येतो त्याला आपण म्हणतो हिस्टेरिसिस लूप. काय म्हणतो, हिस्टेरिसिस लूप. तर नेचर ऑफ बीएच कर्व. आता आपल्याला काय कळतं, तर मटेरियल कोणत्या टाईपचं आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे की नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, हे आपल्याला या बीएच कर्व वरून कळतं. तर बीएच कर्व जेवढा नॉन लिनियर असेल तेवढं ते मटेरियल काय म्हणणार आपण, मॅग्नेटिक आहे. आणि जेवढा कर्व लिनियर असेल तेवढं ते मटेरियल काय असणार, नॉन मॅग्नेटिक असणार. सो द नेचर ऑफ बीएच कर्व इज कॉन्केव अप for low flux densities up to point A. For medium flux densities, it become AB, and for higher flux densities, the curve conveys down, then almost becomes flat, and that is called as saturation of the curve. बरोबर. सो ही नॉन लिनियरिटी तुम्हाला असं सांगते की हा बीएच कर्व कशाचा आहे, तर मॅग्नेटिक मटेरियलचा बीएच कर्व आहे, असं तुम्हाला कळतं ह्याच्यावर. सो सिग्निफिकन्स ऑफ हिस्टेरिसिस लूप. आता हिस्टेरिसिस लूपचं पण तेच आहे, जेवढा हिस्टेरिसिस लूप नॉन लिनियर असेल तेवढं काय होतंय, त्याचा अर्थ असा की जरी तुम्ही एच म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जरी तुम्ही कमी केलात तरी त्याच्यामध्ये काही फ्लक्स स्वतः रिटेन राहत आहे, आणि त्या रिटेन फ्लक्समुळे त्या मटेरियलला तुम्ही कोणतं मटेरियल म्हणणार, मॅग्नेटिक मटेरियल म्हणणार. ज्या मटेरियल मध्ये फ्लक्स काय होत नाही, रिटेन राहत नाही, तर अशा याला आपण म्हणतो काय म्हणतो, अशा मटेरियल आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ज्या मटेरियल मध्ये फ्लक्स काय होतं, रिटेन राहतं, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला हिस्टेरिसिस लूप दाखवलेले आहेत बघा. हिस्टेरिसिस लूप, जस्ट अ सेकंड, याच्यावरून तुम्ही सांगू शकता. आता इथे ए बी असे दोन लूप दाखवलेत तुम्हाला, तर हार्ड स्टील साठी आणि सॉफ्ट स्टील साठी. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठचा वाटतो की हिस्टेरिसिस लूप जो आहे हा मॅग्नेटिक मटेरियल, हायर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत, असं कुठच्या मटेरियलचं वाटतं तुम्हाला, ए चं वाटतं की बी चं वाटतं? हिस्टेरिसिस लूप हॅव्हिंग हायर एरिया अंडर कर्व इज नथिंग बट द कर्व ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. ज्या हिस्टेरिसिस लूप मध्ये एरिया अंडर कर्व जास्त आहे, अशा हिस्टेरिसिस कर्व ज्या मटेरियलचा आहे त्या मटेरियलला आपण म्हणणार काय, मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. मग आता नॉन मॅग्नेटिक मटेरियलचा हिस्टेरिसिस कर्व कसा येईल, तर सिंगल लाईन येईल, लिनियर. बरोबर. आता नेक्स्ट तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलंय बघा. when a voltage of 220 volt is applied to a coil with resistance of 50 ohm, म्हणजे व्होल्टेज 220 व्होल्ट एका कॉइलला तुम्ही अप्लाय केलात, प्रोड्युसेस 5 मिलीमीटर ऑफ फ्लक्स. बरोबर. तर जेव्हा त्या कॉइल मधून करंट जाईल तेव्हा त्याच्या अराउंड काय तयार होणार, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार. दी कॉइल हॅज 1000 टन्स, 1000 फेरे असलेली कॉइल आहे. बरोबर. फाइंड इंडक्टन्स ऑफ कॉइल अँड एनर्जी स्टोर्ड इन दी मॅग्नेटिक फील्ड. सो पहिलं तुम्हाला काढावं लागेल करंट. सो करंट काय येणार, कारण फ्लक्स जे आहे ते डिपेंड कोणावर असतं, करंटवर असतं. बरोबर. किंवा कॉइल ऑफ इंडक्टर,
तो पण कशावर डिपेंड असतो, कॉईल ऑफ इंडक्टर, तो पण N∅I म्हणतात ज्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पहिला करंट काढावा लागेल. सो करंट इज इक्वल टू V by R, ओम्स लॉ. सो 220 डिवायडेड बाय 50 म्हणजे तुम्हाला करंट मिळेल, करंट फ्लोइंग थ्रू कॉईल. सो दॅट इज नथिंग बट दी 4.4 एम्पियर. नंतर तुम्हाला इंडक्टर ऑफ कॉईल काढायचा. इंडक्टर ऑफ कॉईल एल इज इक्वल टू काय असतो, N∅I. N∅I तुमच्याकडे सगळं आहे बघा. आता आय पण आहे. एन म्हणजे किती टन्स आहे, 1000 टन्स आहे. आणि फाय म्हणजे मिली वेबर मधलं फ्लक्स. सो 5 मिली वेबर फ्लक्स. सो 5 इंटू 10⁻⁻⁷ हाऊ मच, मिली म्हणजे -3. बरोबर. सो युनिट लक्षात ठेवा कायम. युनिट चुकलं की सगळं एक्झाम्पल, हे सगळा प्रॉब्लेम चुकणार आहे. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे युनिट प्रत्येक वेळी व्यवस्थित बघावं लागेल तुम्हाला. आता तुम्हाला हेनरी मध्ये इंडक्टर काढायचं आहे म्हटल्यावर त्या जे हे आहे फ्लक्स आहे, त्या फ्लक्सला पण तुम्हाला मिली वेबर टू वेबर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सो ते केलेलं दिसतंय बघा, फ्लक्स कन्वर्ट. आणि तुम्हाला आन्सर मिळाला 1.1136. बरोबर. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय आहे, सो ई इज इक्वल टू हाफ LI². बरोबर. सो एल म्हणजे व्हॅल्यू ऑफ इंडक्टर, आय म्हणजे करंट. हा. सो काय मिळतं तुम्हाला, इज इक्वल टू हाफ एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, सॉरी इंडक्टर, हाफ इंटू एल ची व्हॅल्यू 1.136 इंटू I², आय ची व्हॅल्यू 4.4². सो तुम्हाला काय मिळत आहे, किती जुलै, 11 जुलै ना काहीतरी आन्सर. तर तेवढं मिळालेलं आहे. ठीक आहे, 11 जून. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे बघा, रिंग ऑफ मीन सर्कम्फरन्स 80 सेंटीमीटर. आता आपल्याला जनरली मीटर लागतं, इथे सेंटीमीटर दिलेला आहे बघा. इज युनिफॉर्मली बाउंड विथ 500 टन्स ऑफ वायर अँड कॅरीज 0.8 एम्पियर करंट. फाइंड दी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय आहे, NI/L. H इज इक्वल टू NI/L. हे फॉर्म्युले तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. सो एन ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला इथे, किती आहे, 500 टन्स. त्याच्यानंतर आय ची करंटची व्हॅल्यू दिली 0.8 एम्पियर. आणि तिसरं काय दिलंय, एल लेंथ दिले. पण ती लेंथ कशामध्ये दिली तुम्हाला, तर ती दिले सेंटीमीटर मध्ये. तुम्हाला लेंथ पाहिजे मीटर मध्ये. सो 80 सेंटीमीटर इंटू 10⁻². अशा प्रकारे आन्सर मिळतं तुम्हाला 500 एम्पियर टन्स पर मीटर. सो दिस इज द आन्सर अँड विच इज फॉर 2 मार्क्स. पहिल्या क्वेश्चन मध्ये जनरली हा येऊन जातो तुम्हाला. आणि पहिला क्वेश्चन जर ज्याला 20 मार्क ज्याच्यामध्ये मिळतात, तर त्याला मग बाकी पासिंग बिसिंगचं काही टेन्शन राहत नाही. आता इथे काढलेले आहेत बघा, हिस्टेरिसिस लूप फॉर अ मॅग्नेटिक मटेरियल. सो फर्स्ट लूप इज फॉर परमनंट मॅग्नेट, second loop is for steel alloy, and third loop is for plastic. So plastic is also non-magnetic material. So non-magnetic material असल्यामुळे तुम्हाला इथे लिनियर लाईन दिसते, कर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, आयर्न रिंगचा प्रॉब्लेम आहे बघा, म्हणजे सिरीज आयर्न रिंगचा प्रॉब्लेम दिसतो इथे तुम्हाला. बरोबर. अँड आयर्न रिंग ऑफ मीन सर्कम्फरन्स 100 सेंटीमीटर is uniformly wound with 500 tons of wire. Calculate the value of flux density to produce a current of 1.1 ampere in a ring. Assume mu r relative permeability is equal to 1200. So given आता काय काय दिलंय तुम्हाला, तर लेंथ दिले 100 सेंटीमीटर. सो त्याला तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर टन्स दिलेत, एन इज इक्वल टू 500 टन्स. त्याच्यानंतर करंट दिलाय 1.1 एम्पियर आणि म्यू आर ची व्हॅल्यू दिले 1200. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा फॉर्म्युला पाठच झाला पाहिजे तुमचा, NI/L. सो एन दिलंय, आय दिलाय, एल पण माहिती आहे तुम्हाला. सो यू कॅन इझिली फाइंड आउट एच. बरोबर. त्याच्यानंतर फ्लक्स डेन्सिटी बी. बी म्हणजे काय असणार, μ0 μrh. सो एच ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ऑलरेडी. μ0 μr ची व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज घालायच्या आणि ते आन्सर काढायचं. अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स फील्ड स्ट्रेंथ काढला 2 मार्क, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काढला 2 मार्क. अशा प्रकारे 4 मार्कचं डिव्हिजन असतं. तेजस, काल कुठे होता तू, काय रे तेजस, काल कुठे होता?
So next example, an iron ring of mean circumference 0.8 meter is uniformly, हे बघा लक्षात ठेवा, हे जेव्हा प्रॉब्लेम येतील मॅग्नेटिक सर्किटचे त्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ जी आहे ती मीटर मध्ये घ्यायची असते आणि फ्लक्स आहे ते टेस्ला मध्ये घ्यायचं असतं. ठीक आहे. आणि हे काय ते वेबर मिली वेबर वगैरे असेल तर ते वेबर मध्ये करून घ्यायचं, सोपं जातं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला. ठीक आहे. आणि 2-3च फॉर्म्युले आहेत. एक म्हणजे महत्वाचा फॉर्म्युला H इज इक्वल टू NI/L, दुसरा आहे B इज इक्वल टू μ0 μRH. हे दोन फॉर्म्युले लक्षात असले की अर्धी अधिक एक्झाम्पल तुमची सॉल्व्ह होतात. सो an iron ring of mean circumference 0.8 meter is uniformly wound with 400 tons of wire. It requires 1.6 ampere and produces a flux density of 1.1 Tesla. And permeability of material. मटेरियलची परमिएबिलिटी. सो माईक बंद करा. लहान मुलगा कोणाकडे आहे बघा, त्याने जरा माईक प्लीज बंद करा. कोणाचा आहे माईक? माईक बंद करा. हा, सो H इज इक्वल टू NI/L. एन ची व्हॅल्यू दिली तुम्हाला इथे 400 टन्स. त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू दिली किती? 1.6 आणि L ची व्हॅल्यू आहे किती आहे? 0.8 मीटर. आता मीटर मध्येच व्हॅल्यू असल्यामुळे मग काय तुम्हाला कन्वर्ट करण्याची गरज नाही. सो 800 एम्पियर टन्स पर मीटर, दॅट इज द आन्सर. सो B इज इक्वल टू μ0 μRH. देअरफॉर काय येणार? μR इज इक्वल टू B डिवायडेड बाय μ0H. सो μ0 ची व्हॅल्यू आपण किती घेतो? आपण पाठ करायला सांगितले तुम्हाला 4 pi × 10⁻⁷ किती असते? 4 pi × 10⁻⁷. ठीक आहे. तर याच्यावरून तुम्ही कशाची व्हॅल्यू काढू शकता? μR ची व्हॅल्यू काढू शकता. बाकी सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत तर ती व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हा 4th चॅप्टर जो आहे तो आपण इथे कम्प्लीट करतोय. आणि अतिशय सोपे हे आहेत प्रॉब्लेम वगैरे. फक्त तुम्ही जरासं डोकं चालवा. म्हणजे मी वर्गात शिकवलेलं थोडंसं हेवी वाटेल तुम्हाला, पण त्याच्यापेक्षा परीक्षेला आलेले प्रॉब्लेम अजून सोपे आहेत. पण हेवीची सवय झाली की मग साधे प्रॉब्लेम काय वाटत नाही, म्हणून मी थोडेसे हेवी प्रॉब्लेम घेतो तुमचे. त्याच्यानंतर लास्ट चॅप्टर कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ऐकू येत आहे ना तुम्हाला? हो. की मीच बोलतो एकटा? नाही तर येतं ऐकायला. येतं ना? हा, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा वर्डच सांगतो तुम्हाला काय आहे. इलेक्ट्रिसिटीमुळे जे काय मॅग्नेटिझम तयार होतं त्या मॅग्नेटिझमचं इंडक्शन कशा प्रकारे वर्क होतं तर ते इथे आपल्याला या चॅप्टर मध्ये त्याची सगळी माहिती आहे. सो इथे काय आहे बघा प्रॉब्लेम, सॉरी क्वेश्चन काय आहे? डिस्टिंग्विश बिटवीन स्टॅटिकली इंड्युस्ड EMF अँड डायनामिकली इंड्युस्ड EMF. स्टॅटिकली इंड्युस्ड EMF आणि डायनामिकली इंड्युस्ड EMF कोणी सांगतं का कसा तयार होतो स्टॅटिकली इंड्युस्ड EMF? कंगवा वगैरे विदाउट मोशन जो तयार होतो त्याला आपण स्टॅटिकली इंड्युस्ड EMF म्हणतो. आणि जिथे मोशन वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो? डायनामिकली इंड्युस्ड EMF म्हणतो. तर स्टॅटिकली इंड्युस्ड EMF कशामध्ये तयार होतो? तर ट्रान्सफॉर्मरच्या 2 कॉईल असतात बघा. एका कॉईलला सप्लाय दिलात तुम्ही, कोणत्या टाईपचा सप्लाय? तर ज्याच्यामध्ये मुवमेंट होणारा सप्लाय, तर तो असतो जनरली AC सप्लाय. तर ट्रान्सफॉर्मरला एका बाजूला AC दिलात की तो दुसऱ्या बाजूला तुम्हाला AC देतो, बरोबर. आणि विदाउट काय देतो? ऑइल देतो. सॉरी नाही ते म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? ट्रान्सफॉर्म विदाउट चेंजिंग हे देतो, म्हणजे काय म्हणायचं, अल्टरनेटिंग हे देतो. काय म्हणायचं आपल्याला? DC सप्लाय जर तुम्ही दिलात तर त्याच्यामध्ये रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स नसतं आणि रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स AC सप्लाय मध्ये आपल्याला मिळतं. म्हणून आपण AC सप्लाय देतो त्या ट्रान्सफॉर्मरच्या कॉईलला. ट्रान्सफॉर्मरच्या कॉईलला AC सप्लाय दिला की तुम्हाला काय मिळतं आउटपुटला? म्हणजे एका कॉईलला जर तुम्ही AC सप्लाय दिलात तर तिथे तुम्हाला काय मिळतं? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मिळतं आणि ते दुसरी कॉईल कट करते आणि त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो.
तर हा झाला स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. आणि डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ मध्ये आपण काय करतो बरं? डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, एक मॅग्नेट घेतला होता आणि आपण कॉईल मध्ये तो मूव्ह करायचो, आणि कॉईल मध्ये मॅग्नेट मूव्ह केल्यानंतर काय व्हायचं, तर फ्लक्स, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विल बी देअर. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स तयार होतो, आणि त्या रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मुळे काय होतं, तर ईएमएफ इंड्यूस होतो. बरोबर. तर हे दोघांमधले डिफरन्स तुम्हाला लिहायचे आहेत. बघा डिफरन्स काय आहे. ईएमएफ इज इंड्यूस विदाउट एनी रिलेटिव्ह मोशन बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. EMF is induced without any relative motion between conductor and magnetic field. So आणि डायनामिकली मध्ये काय होतं, EMF is induced due to relative motion between conductor and magnetic field. बरोबर. स्टॅटिकली मध्ये दुसरा हे आहे बघा डिफरन्स काय आहे. EMF is induced when changing magnetic field links with conductor. जेव्हा चेंज होणारं मॅग्नेटिक फील्ड एखाद्या कंडक्टरशी लिंक होतं, म्हणजे आता चेंज होणारं मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं असेल तुम्हाला, तर काय वापरावं लागेल, एकतर एसी सप्लाय वापरावं लागेल. एसी सप्लाय मध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली सायकल्स जशी होतात तसं, म्हणजे झिरो पासून ते जे व्होल्टेज आहे ते हायर व्होल्टेज जातं, पुन्हा झिरो होतं, पुन्हा मायनस हायर व्होल्टेजला जातं, पुन्हा झिरो होतं. अशा प्रकारे सायकल कम्प्लीट होतं, आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काय मिळतं तुम्हाला इथे, चेंज ऑफ फ्लक्स मिळतं. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज द्या. And because of that, when there is a rate of change of flux and that gets cut by the conductor, what happened, the EMF induced in that conductor. तर अशा प्रकारे स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर ट्रान्सफॉर्मर हे बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ इज इंड्युस्ड व्हेन कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. आपण बघितलं होतं, एकतर आपल्याला कॉईल मूव्ह करावी लागते किंवा एकतर आपल्याला मॅग्नेट मूव्ह करावा लागतो, तरच काय होतं, तरच ईएमएफ इंड्यूस होतं, तरच रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मिळतो, आणि तरच ईएमएफ इंड्यूस होतो. बरोबर. नेक्स्ट इज डायरेक्शन ऑफ स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ इज गिवन बाय लेन्झ लॉ. तर या स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन जी आहे ती लेन्झ लॉ ठरवतो, वेअर ॲज दी डायरेक्शन ऑफ डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ विच इज गिवन बाय दी फ्लेमिंग्स राईट हँड रूल. हा दोघांमधला फरक आहे. त्याच्यानंतर स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ चे दोन टाईप, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. मात्र डायनामिकली मध्ये काय तसे टाईप वगैरे नाही आहेत. नेक्स्ट इज ईएमएफ इंड्युस्ड इन ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ, आणि ईएमएफ इंड्युस्ड इन जनरेटर, अल्टरनेटर, आर्मेचर वाइंडिंग विच इज कॉल्ड ॲज डायनामिकली इंड्युस्ड. म्हणजे बघा तुम्ही, अल्टरनेटर मध्ये जर किंवा जनरेटर मध्ये आपल्याला सप्लाय पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं, बाय एक्सटर्नल मीन्स यू हॅव टू रोटेट दी रोटर. त्या रोटरला तुम्हाला फिरवावं लागतो. कशाने, तर काहीतरी बाहेरून वापरून. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, तर पाणी वापरतो. त्याला आपण काय म्हणतो, हायड्रो पॉवर प्लांट. हे स्टीम तयार करून वापरले आपण थर्मल पासून, तर त्याला म्हणतो थर्मल पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पासून स्टीम तयार केली नंतर आणि ती वापरली, तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर अशा प्रकारे हे काय मिळतं तुम्हाला, जनरेशन जे आहे ते कशामुळे मिळतं, तर बिकॉज ऑफ प्राईम मूव्हर. आणि अशा प्रकारच्या जनरेशनला आपण काय म्हणतो, किंवा अशा प्रकारच्या ईएमएफ ला आपण काय म्हणतो, डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ. ठीक आहे. नेक्स्ट, डिफाइन एनी 3 लॉज रिलेटेड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कोणकोणते लॉ आहेत सांगा तुम्हाला माहित असलेले. एक म्हणजे फॅरेडेज राईट हँड रूल, फॅरेडेज लेफ्ट हँड रूल, आणि दुसरा म्हणजे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. बरोबर. फर्स्ट लॉ काय सांगतो, when a conductor cuts the magnetic flux the EMF is induced in it. एकदम सिंपल आहे. काय होतं, ज्यावेळी कंडक्टर फ्लक्स कट करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय तयार होतं, ईएमएफ तयार होतो. व्हेरी सिंपल लॉ. बरोबर. आणि सेकंड लॉ काय सांगतो, the magnitude of induced EMF in the conductor is directly proportional to the rate of change of flux linkages. म्हणजे एखादा कंडक्टर जेव्हा फ्लक्सला कट करतो त्यावेळी त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होतो. बरोबर. आणि तो जर ईएमएफ तुम्हाला वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, आयदर यू हॅव टू इन्क्रीज दी स्पीड ऑफ ऑपरेशन. त्याला फास्ट आपल्याला वापरावं लागेल, जेणेकरून काय होईल, फ्लक्स कटिंग वाढतील. आणि जशी फ्लक्स कटिंग वाढतील तसं काय होईल, ईएमएफ इंड्युस्ड इन दॅट कंडक्टर इन्क्रीजेस. राईट. सो नेक्स्ट इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूल काय सांगतो सांगा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल.
कशासाठी वापरतात फ्लेमिंग्स राईट हँड रूल? सगळ्यात महत्वाचं तर राईट हँड रूल मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण शुभ काम कशाने करतो? राईट हँडने करतो. म्हणजे राईट हँड रूल आपण कशासाठी वापरतो? तर जनरेशन साठी वापरतो. कशासाठी वापरतो? जनरेशन साठी वापरतो. ठीक आहे. तर राईट हँड रूल मध्ये आपण ही फर्स्ट 3 फिंगर्स ऑफ राईट हँड घेतो. बरोबर. काय सांगतात ही फर्स्ट 3 फिंगर्स ऑफ राईट हँड? मला सांगा काय सांगतात? when you kept the first 3 fingers of right hand such that they are perpendicular to each other, बरोबर, and सांगा first finger shows the direction of flux, right? त्याच्यानंतर thumb shows the direction of motion, then the motions. middle finger shows the direction of what? EMF induced EMF in that of conductor. EMF induced in that conductor. या तीन ही जी बोट आहेत आपली, या 3 बोटांमध्ये नोन काय आहे आणि अननोन काय आहे? सांगा या कंडिशनला. नोन काय काय आहे? राईट हँड मध्ये नोन काय असतं आणि अननोन काय असतं? तर राईट हँड मध्ये करंटची डायरेक्शन अननोन आहे, बरोबर. फ्लक्स आणि डायरेक्शन ऑफ मोशन हे आपल्या हातामधलं आहे. डायरेक्शन ऑफ मोशन आपण ठरवतो आणि डायरेक्शन ऑफ फ्लक्स आपण ठरवतो, बरोबर. मग तिसरं बोट कोणतं आहे? हे मिडल फिंगर. मिडल फिंगर काय सांगतं? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ठीक आहे. तर हा झाला राईट हँड रूल. राईट हँड रूल आपण वाचूया काय? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. स्ट्रेच आउट द फर्स्ट 3 फिंगर्स ऑफ युअर राईट हँड सच दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तिन्ही बोट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अलाइन फर्स्ट फिंगर टू द डायरेक्शन ऑफ magnetic field, thumb in the direction of motion of the conductor with respect to magnetic field, then the middle finger will give the direction of induced EMF in that conductor. बरोबर. पुन्हा एकदा पाहिजे तर सांगतो, 3 फिंगर जी आहेत आपली ती आपण परपेंडिक्युलर ठेवतो एकमेकांना, बरोबर. 3 fingers are mutually perpendicular to each other. First finger shows the direction of flux, बरोबर. त्याच्यानंतर thumb shows the direction of motion, then the middle finger shows the direction of induced EMF, बरोबर, or direction of current flowing through that conductor. ठीक आहे. हा झाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. कशासाठी वापरतो आपण? टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ, कशासाठी वापरतो? टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ EMF induced or direction of current flowing through किंवा जनरेटेड इन द जनरेटर. त्याच्यासाठी आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरतो. त्याच्यानंतर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल विच इज युज्ड फॉर मोटर. कशासाठी वापरतो? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण मोटर साठी वापरतो. ठीक आहे. आता मोटर म्हटलात की आपण सगळ्यात बेसिक आपल्याला माहिती आहे, वेन द कंडक्टर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स्ड अ फोर्स. जेव्हा कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतात तेव्हा तो फोर्स एक्सपिरियन्स करतो आणि मग त्याचं एक्सटेन्शन त्याचंच म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? when first 3 fingers of your left hand placed perpendicular to each other, right, and index finger किंवा first finger shows the direction of flux, middle finger shows the direction of current flowing through the conductor, then the thumb shows the direction of motion of the motor किंवा motion of the conductor. यातलं नोन काय आहे? लेफ्ट हँड मध्ये नोन काय काय असतं? आपल्या हातातल्या गोष्टी 2 आहेत. एक म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ फ्लक्स विच इज इन अवर हँड अँड अनदर इज डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर विच कॅन बी ऍडजस्टेड. या 2 गोष्टींवर आपल्याला काय अवलंबून आहे? मोशन, डायरेक्शन ऑफ मोशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे मोटरची डायरेक्शन काढायची असेल आपल्याला, मोटरला करंट कसा दिल्यानंतर ती कुठच्या बाजूने फिरेल हे जर काढायचं असेल तर तुम्हाला कुठचा रूल लागेल? लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. आणि जनरेटरला फिरवल्यानंतर आणि त्याला मॅग्नेटायझेशन दिल्यानंतर तो कोणत्या डायरेक्शनने करंट तुम्हाला देईल हे काढायचं असेल तर कोणता रूल वापरणार आपण? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे. नेक्स्ट इज लेन्झ लॉ. सो लेन्झ लॉ काय सांगतो बघा? इट स्टेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज सच दॅट इट ऑलवेज अपोजेस टू द कॉज दॅट प्रोड्युस्ड इट. म्हणजे ज्याच्यामुळे तो करंट तयार झालाय त्यालाच तो अपोज करतो, म्हणजे कृतज्ञता दाखवतो. थोडक्यात लेन्झ लॉ काय दाखवतो? कृतज्ञता.
म्हणजे करंट कोणामुळे तयार झालाय, समजा स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ आपण तयार केलाय ट्रान्सफॉर्मर मध्ये, तर ट्रान्सफॉर्मर मध्ये स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ तयार होताना प्रायमरी साईडला समजा पॉझिटिव्ह साईडचं फ्लक्स असेल तर त्याच वेळी निगेटिव्ह सेकंडरी साईडला कोणत्या टाईपचं फ्लक्स असणार, तर निगेटिव्ह साईडचं फ्लक्स असणार. अँड बिकॉज ऑफ विच लॉ, बिकॉज ऑफ लेन्झ लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेम क्वेश्चन पुन्हा इथे रिपीट झालाय, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगा म्हणून, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. हे लक्षात ठेवा, फॅरेडेज लॉ म्हटलं की फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, आणि फ्लेमिंग्स रूल म्हटलं की कोणते, राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल. लक्षात ठेवा, नाहीतर काय होणार, त्याच्यामध्ये चुकी होऊ शकते. फॅरेडेज लॉ म्हटलं की कोणते लॉ येणार, वेन अ कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर, काय होतं, ईएमएफ इंड्युस्ड इन कंडक्टर. हा झाला फर्स्ट लॉ फॅरेडेचा. सेकंड लॉ काय आहे, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ विच डिपेंड्स अपॉन दी व्हॉट, चेंज ऑफ फ्लक्स लिंकिंग विथ दॅट कंडक्टर, बरोबर, और रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. सेकंड लॉ काय सांगतो, द ईएमएफ इंड्युस्ड इन कंडक्टर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेजेस. ठीक आहे. आणि फ्लेमिंग्स रूल काय सांगतात, तर फ्लेमिंग्स रूल सांगतात EMF induced किंवा EMF induced in case of alternator or generator, whereas the Fleming's left hand rule shows the direction of motor, right? Statically induced EMF आणि dynamically induced EMF आपण मगाशीच बघितले. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम, a coil of 500 tons is linking with flux of 25 milliweber when carries a current of 12.5 ampere. Calculate the self inductance. Self inductance कसा काढतात, N5 by I. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे L. सो L इज इक्वल टू N5 by I. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. N ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती आहे, 500. त्याच्यानंतर फ्लक्स तुम्हाला मिली वेबर मध्ये दिलंय, ते तुम्हाला वेबर मध्ये करून घ्यावं लागेल, म्हणजे इंटू 10⁻³ करावं लागेल. सो 25 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 12.5. सो यू विल गेट द आन्सर. अशाच प्रकारची सिंपल एक्झाम्पल या फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये येतात, आणि जी 2-2 मार्कचा क्वेश्चन असतो तो साधारण 20 मार्क वगैरे त्या पहिल्या क्वेश्चनला असतात. त्याच्यामध्ये 20 पैकी 20 मिळाले की तुम्हाला पुढे फारशी अडचणी येत नाही, नाहीतर मग अडचणी वाढत जातात. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, अ कॉइल कन्सिस्टिंग 100 टन्स इज प्लेस्ड इन दी मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.3 वेबर. 100 टन्स असणारी एक कॉइल आहे जी किती फील्ड तयार करते, 0.3 मिली वेबर एवढं फील्ड तयार करते. Calculate the average EMF induced in the coil when it is moved in 0.06 second from a given field to 0.1 milliweber. If the resistance of coil is 200 ohms, find the induced EMF, induced current in that coil. So तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते आधी पहिलं बघा. तुम्हाला काय दिलंय, टन्स दिलेत, एक मिनिट, तुम्हाला टन्स दिलेले आहेत 100 टन्स. त्याच्यानंतर φ1 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0.3 मिली वेबर. त्याच्यानंतर काय त्याला वेबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंटू 10⁻³ करावं लागेल. टायमिंग दिलंय 0.06 सेकंद. त्याच्यानंतर φ2 ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 0.1 इंटू 10⁻³ वेबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलंय, रेजिस्टन्स ऑफ दॅट कॉइल दिलाय तो 200 ohms. सो ऍव्हरेज इंड्युस्ड EMF इज इक्वल टू काय असतो, N d∅dt. N d∅dt. आता इथे d∅ कसा काढतो आपण, तर फायनल फ्लक्स मायनस इनिशियल फ्लक्स. मग इथे फायनल फ्लक्स आहे 0.3 आणि इनिशियल फ्लक्स आहे 0.1. सो 0.3 मायनस 0.1 इन मिली वेबर, बरोबर. हा झाला काय तुमचा, हा झाला तुमचा d∅. आणि त्याला वेबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ करावं लागेल. त्यानंतर dt टायमिंग दिला तुम्हाला 0.06 सेकंद. सो d∅dt मिळालं तुम्हाला. त्यानंतर E इज इक्वल टू काय, 100 इंटू 0.2 इंटू 10⁻³. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय काय इथे काढलाय आपण, E इज इक्वल टू काय असतं, N इंटू d∅dt. N ची व्हॅल्यू 100, बरोबर. d∅ ची व्हॅल्यू 0.2 इंटू 10⁻³ आणि dt ची व्हॅल्यू किती आहे, 0.06. सो फायनल आन्सर इज
333 volts. And if the resistance in circuit is R is equal to 200 ohm, then current induced in the coil तो कसा काढणार तुम्ही V by I. So V by I, आता V म्हणजे इथे काय आलं induced EMF 0.333 divided by 200. So the current flowing through the coil is 0.001665. Okay, so this is all about what the problem in 5th chapter. Next काय बघा, स्टेट द टाइप ऑफ इंडक्टर. आता इंडक्टरचे टाइप कशावर ठरतात, तर त्याची कोणत्या टाइपची कोर आहे त्याच्यावर ठरतात. तर जनरली 3 टाइपचे इंडक्टर वापरतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी जे इंडक्टर वापरतात त्याच्यामध्ये कोर वापरत नाहीत, नुसती कॉईल असते, तर त्याला म्हणतात, त्याला एअर कोर इंडक्टर म्हणतात. त्याच्यानंतर बाकी मॅग्नेटिक सर्किट मध्ये आयर्न कोर इंडक्टर वापरतात. मेजरमेंट मध्ये फेराइट कोर इंडक्टर, असे 3 प्रकारचे इंडक्टर वापरतात. फेराइट हे ग्रे कलरचं मटेरियल आहे. जर तुम्ही जुना टीव्ही कधी खोलून बघितला असेल तर त्या टीव्ही मध्ये एक IFT नावाचा एक कॉईल असते. त्या IFTचा जो इंडक्टर असतो किंवा कॉईल असते त्याची, ती असते कशाची, अशा प्रकारे फेराइट कोरची बनवलेली असते. सो ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टर इन EMF कशी काढतात, तर ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टर, जर समजा काय म्हणतोय आपण, मॅग्नेटिक फ्लक्स इज 0.6 मिलीवेबर, म्हणजे 0.6 मिलीवेबर एवढं फ्लक्स काय आहे, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत जात आहे. तर पीक फ्लक्स किती झाला, 0.6 प्लस 0.6, सो 1.2 मिलीवेबर. आणि हे टायमिंग किती आहे, किती वेळात होतं हे, तर 0.05 सेकंद. सो dt इज इक्वल टू 0.05 आणि E इज इक्वल टू काय, मगाशीच आपण बघितलंय, NI बाय N5 बाय आहे ना, N5 बाय किंवा N इंटू d5 बाय dt म्हणतो आपण, N इंटू d5 बाय dt. सो N ची व्हॅल्यू 1000, d5 1.2 इंटू 10⁻³ आणि dt ची व्हॅल्यू 0.5. सो इट बिकम्स 24 volts. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The field winding of DC electromagnet is wound with 960 tons and has a resistance of 50 ohm when the exciting voltage is 230 volt. आता exciting voltage म्हणजे काय, जे व्होल्टेज या कॉइलला मॅग्नेटाइज करण्यासाठी लागतं त्या व्होल्टेजला आपण म्हणतो एक्साइटिंग व्होल्टेज. The magnetic flux linking the coil is 0.005 Weber. Calculate the self-inductance of a coil and the energy stored in magnetic field. So तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, टन्स दिलेत 960 टन्स, त्यानंतर रेजिस्टन्स दिलाय 50 ओम, व्होल्टेज दिलाय सप्लाय व्होल्टेज 230 आणि फ्लक्स दिलाय 0.05 वेबर्स. ठीक आहे. सो करंट डायरेक्ट काढू शकता तुम्ही V by R ओम्स लॉ ने, 230 डिवायडेड बाय 50, so it becomes a 4.5 ampere. So self inductance L is equal to N5 by I, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. So N 960, pi ची व्हॅल्यू 0.005 divided by I is equal to 4.6. So it becomes a 1.0434 Henry. ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, आपण एनर्जी स्टोर्ड इन काय बघितली होती मगाशी, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड बघितली होती. ती आता एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड काय असते, E is equal to half Li square. So half Li square, half into L ची व्हॅल्यू किती आहे, 1.0434 आणि त्याच्या पुढे काय I square. So I ची व्हॅल्यू 4.6 square. So it becomes 11.039. So हे तुम्हाला थोडंसं लिहून प्रॅक्टिस करायला लागेल, आणि लिहून प्रॅक्टिस जर प्रॉब्लेमची केला तर तुम्ही प्रॉब्लेम कधीच विसरणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर रिलेटेड टू इंडक्टर स्टेट 2 टाइप्स. आता इंडक्टरच्या टाइप मग सांगितलं तुम्हाला कोणकोणते, आयर्न कोर, एअर कोर, बरोबर. लो फ्रिक्वेन्सी साठी आयर्न कोर वापरतात, हाय फ्रिक्वेन्सी टेलिव्हिजन साठी, त्याच्यानंतर टेप रेकॉर्डर, त्याच्यानंतर रेडिओ यांच्यासाठी कोणतं वापरतात, एअर कोर वापरतात. आणि फेराइट कोर जिथे हाय फ्रिक्वेन्सी असते त्या ठिकाणी फेराइट कोर इंडक्टर वापरतात. सो एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टर, जसं तिकडे तुम्ही बघितलात की एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, तसं तुम्हाला हे पण पाठ करून ठेवायचं आहे. एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टर L इज इक्वल टू N d5 बाय dt. ठीक आहे. आणि एक्सप्रेशन फॉर म्युच्युअल इंडक्टर M इज इक्वल टू N2 d5 12 डिवायडेड बाय dt1.
तर अशा प्रकारे फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे बघा एक, मला वाटतं लास्टचाच आहे हा. एकदा बघा. 2 कॉइल्स A of 1000 and B of 1200 tons. हे दोन कॉइल आहेत, एकाचं टन्स आहेत 1000, दुसऱ्याचे टन्स आहेत 1200, and such that 60% of flux produced by A links to B. म्हणजे यांच्यामधला जो कोएफिशियंट आहे तो किती आहे, 0.60 आहे. म्हणजे 60%च फ्लक्स जे आहे ते एका कॉइलला दिलेलं फ्लक्स जे आहे ते दुसऱ्या कॉइलमध्ये ट्रान्सफर होतं. सो अ करंट ऑफ 4 एम्पियर in coil A produces a flux of 0.05 Weber in coil B of 0.075 Weber. Find L1, L2, M and K. So L1 ची कशी काढणार, पण L1 सरळ म्हणजे सेल्फ इंडक्टन्स N1 डिवायडेड बाय I1. त्याच्यानंतर N2 कसा काढतो आपण, N2 ∅2 डिवायडेड बाय I2. आणि म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल टू K इंटू L1 L2 and K is equal to ∅12 divided by ∅1. So it becomes a 0.6. So ∅1 is the flux produced by coil 1, ∅12 is the flux produced by coil 1 and linking with coil 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला हे प्रॉब्लेम पण सोडवायचे आहेत आणि मार्क्स जास्तीत जास्त मिळवायचे असतील तर प्रॉब्लेम स्किप करून चालणार नाही. प्रॉब्लेम काय फारसे बदलत नाही, किमान एवढे तरी प्रॉब्लेम तुम्ही जर केला तर फार चांगलं होईल. बाकी कोणाच्या काही शंका आहेत का? सो विथ धिस दी सेशन इज ओव्हर. ठीक आहे. बाकी कोणाच्या काही शंका आहेत का? शंका